18व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि उद्योगधंद्याच्या उत्पादनाच्या बाबतीत इंग्लंडचे वर्चस्व प्रचंड प्रमाणावर वाढले। युरोपातल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्था मात्र यामुळे गडबडून गेल्या। आपापल्या देशातल्या उद्योगांचं व्यापाराचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारांवर पडली। त्यावेळी जर्मनीसारख्या देशाने व्यापारात प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीचा म्हणजे संरक्षणाचा वापर केला। फ्रेडरिक लिस्ट या अर्थतज्ञाने हे धोरण तयार केले होते आणि इंग्लंडच्या व्यापारी वर्चस्वास जर्मनीने अशा प्रकारे तोंड दिले की पुढच्या काळात जर्मनी हे एक प्रबळ राष्ट्र म्हणून उदयास आले। जर्मन अर्थतज्ञांनी ज्या आर्थिक धोरणाचा वापर करून आपल्या राष्ट्राची उन्नती साधली तेच धोरण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर्मनीच्या अगोदर 100 वर्षे या भारतात पोर्तुगीजांच्या विरुद्ध वापरलं होतं। स्वतः महाराजांनी हे आर्थिक धोरण बनवलं होतं आणि या महाराष्ट्रातल्या स्वराज्यातल्या शेतकरी कष्टकरी समाजाला पाठबळ दिलं होतं। कसं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। 350 वर्षापूर्वी शेती हाच महाराष्ट्रातल्या लोकांचा मुख्य धंदा होता, पण त्याचबरोबर इतर काही छोटे मोठे उद्योग देखील होते। त्यावेळी कोकणातला एक प्रमुख उद्योग म्हणजे मीठ तयार करणे हा होता। कुलाबा, रत्नागिरी या जिल्ह्यात पेन, पनवेल, नागोठणे, रेवदांडा, ठाणे ही 17व्या शतकातली महत्त्वाची मिठागरे होती। या मिठागरातून तयार होणारे मीठ हे मुंबईमध्ये त्याशिवाय देशावर मोठ्या प्रमाणात विकले जाई। छत्रपती शिवराय यांनी या मिठाच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात ताबा मिळवला होता। मराठ्यांची एका वेळी 250 टन वजनाची मीठ असलेली जहाजे मुंबईत विक्रीसाठी आल्याचा उल्लेख मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येतो। मुंबईकर इंग्रज या जहाजांचा उल्लेख शिवाजी सॉल्ट फ्लीट असा करतात, म्हणजे मिठाचा व्यापार करणाऱ्या जहाजांचा असा एक तांडाच शिवरायांच्या स्वराज्यात होता। मुंबईकर इंग्रज हेही म्हणतात की शिवाजी महाराजांनी कल्याण आणि मुंबई क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यापार केला, पण आपले मीठ मात्र किनाऱ्यावर तसेच पडू नये। पावसापासून त्याचे रक्षण करण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल। या मिठाच्या व्यापारात मराठ्यांनी अशा प्रकारची आघाडी घेतली होती की मराठ्यांचे मीठ मुंबईत 100 रुपये खंडीने विकले जात असे, तर इंग्रजांना आपले मीठ 46 रुपये खंडीने विकताना नाकी नऊ येत। पण या मिठाच्या व्यापारात मराठ्यांना पुढच्या काळात पोर्तुगीजांनी टक्कर द्यायला सुरुवात केली। गोव्यातल्या बारदेश या भागात अनेक मिठागरे होती आणि तेथील मीठ हे मराठ्यांच्या मिठापेक्षा स्वस्त असल्यामुळे मुंबईकडील आणि देशावरील अनेक व्यापारी मराठ्यांचा कोकण प्रांत ओलांडून गोव्याच्या बारदेशातून मिठाची खरेदी करून ते देशावर जाऊन विकू लागले। त्यामुळे कोकणातल्या मिठाचा धंदा बसला। कोकणातल्या मिठाला उठावच मिळेना आणि मिठाचा व्यापार ठप्प झाल्यामुळे मिठाच्या व्यापारावर मिळणारी जकात देखील रोडावली। त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यावर त्याचा सरळ प्रभाव पडू लागला। ही गोष्ट महाराजांच्या लक्षात येताच महाराजांनी एक महत्त्वाचे आर्थिक धोरण ठरवले। या आर्थिक धोरणाची अंमलबजावणी ही स्वराज्य आणि पोर्तुगीज या दोन्हींच्या सरहद्दीवर करण्याची गरज असल्यामुळे महाराजांनी कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना पत्र लिहून आपले धोरण समजावून सांगितले। या पत्रात महाराज म्हणतात, तुम्ही घाटी जबर जकात बैसवणे की संगमेश्वरी विकले आणि घाट पावेतो जे बेरीज पडेल त्या हिशोबे बारदेशीच्या मिठास जकाती घेवणे। संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे। म्हणजे महाराजांच्या धोरणाप्रमाणे म्हणजेच पुढे युरोपात जन्मलेल्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीप्रमाणे गोव्यातल्या बारदेशीचे मीठ स्वराज्याच्या सीमांमध्ये येताना त्याच्यावर टॅरिफ म्हणजे आयात कर इतक्या मोठ्या प्रमाणावर लावावा की कुठल्याही व्यापाऱ्याला बारदेशातले मीठ विकत घेऊन स्वराज्यात आणून विकणे परवडणार नाही, त्यापेक्षा स्वराज्यातले मीठच स्वस्त पडेल। या धोरणाचा दुहेरी फायदा होता। एक तर स्वराज्याच्या मिठाच्या उद्योगधंद्याला यामुळे तेजी मिळणार होती आणि इतका आयात कर असताना देखील जर एखादा व्यापारी बारदेशचे मीठ आयात करेल तर त्याला मोठ्या प्रमाणावर जकात द्यावी लागेल आणि ही जकात स्वराज्याच्या तिजोरीत जमा होईल। त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढेल। महाराज आपल्या पत्रात असेही म्हणतात, जरी जबर जकातीचा तह नेदा मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मी खलक बारदेशाकडे ओढेल आणि कुल बंदरे पडतील। म्हणजे अशा प्रकारे जकात जर घेतली नाही तर सगळे व्यापारी बारदेशाकडे जातील आणि आपली बंदरे पडतील। अशा प्रकारे महाराजांनी मिठावर 1671 साली एका मनामागे 12 रुपये जादा कर बसवला आणि त्याची सक्त अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून करून घेतली। त्यामुळे स्वराज्यातला बसलेला मिठाचा धंदा पुन्हा जोम धरू लागला। महाराजांना या मिठाचं अर्थशास्त्र इतकं व्यवस्थित समजत होतं की त्यांच्याच पत्रातला उल्लेख आहे। महाराज म्हणतात, मिठाचा मामला कर्द लाख रुपये या वयाचा मामला आहे, तरी लिहिलेप्रमाणे अंमल करणे। म्हणजे या मिठाच्या व्यापारातून मिळणाऱ्या लाखोंच्या जकातीवर देखील महाराजांचे बारीक लक्ष होते।
आज 21व्या शतकात जगातल्या अनेक विकसित राष्ट्रांना मुक्त व्यापाराचे वेध लागले असताना देखील कित्येक देशांमध्ये आपापल्या देशातल्या उद्योगधंद्यांना संरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावलेली असतात। आज भारतात देखील स्टील, तांबे, पॉलिमर्स, ॲल्युमिनियम यांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावलेले आहे। म्हणजे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, आपल्या राष्ट्रातल्या उद्योगधंद्यांच्या विकासासाठी अशा प्रकारची नीती राष्ट्रांना आज देखील अवलंबावी लागते, ज्या नीतीचा पाया आमच्या महाराजांनी 350 वर्षापूर्वी घालून दिला होता। महाराजांनी बनवलेलं हे आर्थिक धोरण, महाराजांची अर्थशास्त्रातली जाण या गोष्टींच्या वर या एका उदाहरणातून मोठ्या प्रमाणावर प्रकाश पडतो। तुम्हाला या गोष्टींबद्दल काय वाटतं त्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।